आणि पहलगाममध्ये 370 कलम उठवल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कमी झाली असेल अशी शक्यता शिवसेनेचे नेते आणि आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केली आहे। तसंच जर सिव्हिल ड्रेसमधले सुरक्षा रक्षक ठेवले असते तर कदाचित हा हल्ला झाला नसता असं सुद्धा मत शिवतारेंनी व्यक्त केलंय। आज विजय शिवतारे यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या गणबोटे यांच्या परिवाराची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। तसंच शिवसेनेकडून या दोनही कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देणार असं सुद्धा शिवतारे म्हणालेत। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। शिवसेना नेते आमदार विजय बापू शिवतारे यांनी कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे। बापू, भेट घेतली, काय तुम्हाला त्यांच्या संवेदना जाणून आल्या, काय सांगितलं त्याने की काय झालं असतं तर हे सगळं झालं नसतं? प्रथमतः या गोष्टीचा, या घटनेचा मी पूर्ण निषेध करतो। पाकिस्तानचा आणि अशा प्रकारे क्रूर काम करणाऱ्या सर्व लोकांना जेवढी सक्त सजा दी एंड अशाच प्रकारचा करा अशी मागणी करतो आपल्या माध्यमातून। बापू, या सगळ्या कुटुंबियांना मदत व्हावी असे सगळेच म्हणतायत। 5 लाखाची तर मदत राज्य सरकारने 5 लाखाची मदत बाधितांना केलेलीच आहे। पण मी आता येताना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी बोललो होतो की डीपीडीसीची मीटिंग संपून मी घरी चाललोय म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने बापू तुम्ही बाकी सगळे हे करा, मी करतो। 5 लाख रुपये उद्या सकाळी आमचा दर्शत काळभोर जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे त्यांच्या मार्फत तिथे घरी पक्षाच्या वतीने संवेदना म्हणून काही थोडीफार मदत म्हणून करतोय। दुसरी महत्वाची गोष्ट, जगदाळे जे गेले आहेत त्यांची मुलगी आहे, घरात दुसरं कोण करता नाही आहे आणि मग त्या जगदाळ्यांच्या मुलीला तिच्या शिक्षणाप्रमाणे सरकारमध्ये उपजीविकेसाठी स्पेशल बाब म्हणून काही करता येईल का, तिला नोकरी देता येईल का, हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे या तिघांबरोबर चर्चा करून आपल्याला काय करता येत असेल तर ते करावं अशी विनंती देखील मी त्यांच्या वतीने त्यांना करणार आहे। सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या बैठकीत असा पण सुरू झाला 2 आठवडे अगोदर काही इनपुट्स होते आणि हे सुद्धा म्हणतात गणबोटे परिवार सुद्धा की त्या सगळ्या परिसरात एक सुद्धा सिक्युरिटी गार्ड नव्हता एखादा। कसं आहे की 370 कलम रद्द केल्यानंतर पर्यटक वाढावेत म्हणून एका चांगल्या हेतूने ते केलं होतं असं माझं मत आहे। एकच चूक दिसते की गणवेशामधले पोलीस किंवा मिलिटरीवाले किंवा CIFS वगैरे असे जर लोक दिसले घाबरतात तर कदाचित त्या भागात ते केलं असेल। पण तिथल्या शासनाने हे डिक्लेअर करायला पाहिजे होतं की जरी पोलीस ड्रेसमधले नसतील तर या सगळ्या टुरिस्ट पोस्टवर मोठे अधिकारी वॉच ठेवून आहेत सिव्हिल ड्रेसमध्ये, तर अतिरेक्यांनी ही डेअरिंग केली नसती। सिव्हिल ड्रेसमध्ये हजारो लोक फिरतात, त्यातला पोलीस कोण आहे, कोण आपल्याला गोळ्या घालेल ही जर भीती अतिरेक्यांना असेल तर झालं नसतं। मला वाटतं एक सजेशन, सूचना म्हणून निश्चितपणे मी लिखित असं कळवणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।